तुमच्याच माणसांनी साथ सोडली तर काय करावे? नंबर 1, आधी स्वतःला सावरावे, कारण तुटलेले मन चुकीचे निर्णय घेते. आपलीच माणसं आपल्याला सोडून गेली की मनाला खूप मोठा धक्का बसतो. त्यावेळी राग, दुःख आणि एकटेपणा सगळं एकाच वेळी जाणवतं. पण अशा परिस्थितीत घाईघाईने कोणताही निर्णय घेऊ नका. लगेच फोन करून भांडणे, विनवणी करणे किंवा स्वतःलाच दोष देणे टाळा. थोडं शांत राहा, कारण दुःखी माणसाला प्रत्येक गोष्ट चुकीची आणि मोठी वाटते. स्वतःला थोडा वेळ दिला तर की परिस्थिती स्पष्ट दिसायला लागते. नंबर 2, कोणाच्या मागे धावू नका. तुमची किंमत स्वतःला माहीत असू द्या. नातं टिकवण्यासाठी प्रयत्न करणं चांगलं आहे, पण प्रत्येक वेळी तुम्ही समोरच्या मागे धावत असाल तर एकदा थांबून विचार करा. तुम्हीच फोन करायचा, तुम्हीच समजून घ्यायचं, तुम्हीच माफी मागायची आणि समोरच्याने मात्र तुमची किंमत ठेवायची नाही. तर अशा नात्याचा विचार करणे गरजेचे आहे. ज्याला तुमची किंमत आहे, त्याला तुमची उपस्थिती जाणवण्यासाठी तुम्हाला सतत स्वतःला सिद्ध करण्याची गरज नसते. नंबर 3, ज्यांनी साथ सोडली त्यांच्याकडे नाही, जे अजून तुमच्यासोबत आहे त्यांच्याकडे लक्ष द्या. आपण अनेकदा एक व्यक्ती गेल्यावर तिचाच विचार करत असतो, पण आपल्या आयुष्यात अजूनही अशी अनेक माणसं असतात जी मनापासून आपल्यासोबत असतात. आई वडील, भाऊ बहीण, मित्र किंवा एखादी अशी व्यक्ती जी तुमच्या वाईट काळातही तुमच्या हात सोडत नाही. म्हणून जे गेले त्यांची उणीव मोजत बसण्यापेक्षा जे तुमच्यासोबत आहेत त्यांची किंमत ओळखा, कारण आयुष्य रिकामं करणाऱ्या व्यक्तींपेक्षा आयुष्य भरून काढणारी माणसं जास्त महत्त्वाची असतात. नंबर 4, प्रत्येक गोष्टीचे स्पष्टीकरण देत बसू नका. वेळ सत्य स्वतः दाखवतो. कधी कधी आपली चूक नसताना लोक आपल्याला चुकीचे समजतात. काही जण दुसऱ्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवून तुमच्यापासून दूर जातात. अशा वेळी प्रत्येक व्यक्तीसमोर जाऊन स्वतःची बाजू सांगत बसण्याची गरज नाही. तुम्हाला माहीत आहे की तुम्ही काय आहात, तुम्ही काय केलं आहे, त्यामुळे शांत राहा, कारण काही प्रश्नांची उत्तर शब्दांनी नाही तर वेळ देतो. आज ज्यांना तुमच्यावर विश्वास नाही त्यांना उद्या एक सत्य समजू शकतं. नंबर 5, एकटेपणाला कमजोरी समजू नका. कधी कधी तोच तुमच्या आयुष्याचा नवा टप्पा असतो. सगळे दूर गेल्यावर आपल्याला वाटतं की आपण एकटे पडलो, पण हा एकटेपणा तुमची कमजोरी नाही, उलट स्वतःला घडवण्याची एक संधी असू शकते. या काळात स्वतःवर काम करा, नवीन गोष्टी शिका, तुमच्या ध्येयावर लक्ष केंद्रित करा आणि तुमच्या आयुष्याला नवी दिशा द्या. ज्या काळात तुमच्यासोबत कोणी नव्हतं त्याच काळात तुम्ही स्वतःला मजबूत बनवलं तर पुढे कोणाच्या जाण्याची भीती तुम्हाला राहणार नाही. नंबर 6, ज्यांनी साथ सोडली त्यांना दोष देत बसू नका. स्वतःला इतकं मजबूत बनवा की त्यांच्या जाण्याने तुमचं आयुष्य थांबू नये. कोणी साथ सोडली म्हणून आयुष्य थांबू नका. त्यांच्या आठवणीत, रागात किंवा दुःखात स्वतःची वर्ष वाया घालवू नका. बदला घेण्याचा विचार करण्यापेक्षा स्वतःच्या प्रगतीवर लक्ष द्या. तुमचं आयुष्य चांगलं करा, तुमची स्वप्न पूर्ण करा आणि स्वतःच्या पायावर उभे राहा. कारण तुमच्या आयुष्यातून गेलेल्या व्यक्तीला सर्वात मोठं उत्तर म्हणजे तुम्ही त्यांच्याशिवायही आनंदाने आणि आत्मविश्वासाने जगत आहात हे दाखवणं. शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, आपली माणसं आपल्याला सोडून गेली म्हणून आपण स्वतःची साथ सोडायची नसते. काही लोक आपल्या आयुष्यात कायम राहण्यासाठी येतात, तर काही लोक आपल्याला काहीतरी शिकवून निघून जातात. कोणीतरी गेलं म्हणून स्वतःची किंमत कमी करू नका, कारण तुमची खरी ताकद तेव्हा दिसते जेव्हा सगळे तुमची साथ सोडतात आणि तरीही तुम्ही स्वतःच्या पायावर उभे राहतात. नंबर 7, स्वतःला सतत दोष देणे थांबवा. आपलीच माणसं दूर गेली की आपण सगळ्यात आधी स्वतःमध्ये चूक शोधायला लागतो. माझ्यामुळे असं झालं का, मी कुठे कमी पडलो, असे प्रश्न सतत मनात येतात. पण प्रत्येक नातं तुटण्याची जबाबदारी तुमची असेल असं नाही. काही वेळा समोरच्या व्यक्तीच्या अपेक्षा, स्वभाव आणि परिस्थितीमुळे नात्यात अंतर निर्माण होतं. त्यामुळे स्वतःची चूक असेल तर ती स्वीकारा, पण नसताना स्वतःला दोष देत राहू नका. नंबर 8, स्वतःच्या मनात राग साठवून ठेवू नका. साथ सोडणाऱ्या व्यक्तीबद्दल राग येणं स्वाभाविक आहे, पण तो राग मनात वर्षानुवर्ष ठेवला तर नुकसान त्याच नाही, तुमचंच होतं. तुम्ही पुढे जायचा प्रयत्न करत असताना जुना राग तुम्हाला मागे खेचत राहतो. म्हणून त्या व्यक्तीला माफ करायचं की नाही हा तुमचा निर्णय असू शकतो, पण स्वतःच्या मनाला त्या घटनेतून बाहेर काढणं गरजेचं आहे. माफ करणं म्हणजे त्यांनी केलेलं योग्य होत असं म्हणत नाही, स्वतःला त्या वेदनेतून मुक्त करणं आहे. नंबर 9, गरज पडली तर नात्यात अंतर ठेवायला घाबरू नका. प्रत्येक नातं तोडावंच असं नाही आणि प्रत्येक नातं पूर्वीसारखं ठेवावं असंही नाही. काही लोकांपासून थोडं अंतर ठेवणं हेच योग्य असतं. सतत संपर्कात राहिल्यामुळे जर तुमचं मन दुखत असेल तर स्वतःच्या शांततेसाठी काही काळ दूर राहा. अंतर म्हणजे नेहमी द्वेष नसतो, कधी कधी अंतर म्हणजे स्वतःची काळजी असते. नंबर 10, तुमच्या आयुष्याची तुलना त्यांच्या आयुष्याशी करू नका. साथ सोडल्यानंतर काही लोक लगेच पुढे गेलेले दिसतात,
ते आनंदी आहेत, त्यांचं आयुष्य व्यवस्थित आहे असं पाहून आपल्याला वाटतं की आपणच मागे राहिलो. पण सोशल मीडियावर किंवा बाहेर दिसणारं आयुष्य हे पूर्णपणे सत्य नसतं. प्रत्येकाची वेळ वेगळी असते. त्यामुळे त्यांच्या आयुष्याची स्वतःची तुलना करण्यापेक्षा कालच्या स्वतःपेक्षा आज आपण किती मजबूत झालो आहोत ते पहा. नंबर 11, पुन्हा कोणावर विश्वास ठेवायला घाबरू नका. एकदा जवळच्या व्यक्तीने विश्वास तोडला की पुढे कोणावरच विश्वास ठेवू नये असं वाटतं. पण एका व्यक्तीच्या चुकीच्या शिक्षे प्रत्येक नवीन व्यक्तीला देऊ नका. प्रत्येक माणूस सारखा नसतो. फक्त यावेळी विश्वास ठेवताना डोळे बंद करून नाही तर अनुभवातून शहाणे होऊन विश्वास ठेवा. मन बंद करू नका. फक्त कोणाला मनात जागा द्यायची आहे हे शिका. नंबर 12, तुमच्या आयुष्याचा पुढचा अध्याय स्वतः लिहा. ज्यांनी साथ सोडली त्यांच्याच आठवणीत अडकून राहिलात तर तुमच्या आयुष्यातील पुढचा सुंदर काळ कधी सुरू होणार? जे झालं ते बदलता येणार नाही, पण पुढे काय करायचं आहे तुमच्या हातात आहे. नवीन ध्येय ठेवा, नवीन लोकांना भेटा, स्वतःवर काम करा आणि आयुष्य पुन्हा उभं करा. कारण तुमची गोष्ट इथे संपत नाही. कदाचित इथूनच तुमच्या आयुष्याचा सर्वात सुंदर अध्याय सुरू होतो. नंबर 13, ज्यांनी तुमचं मन तोडलं, ज्यांच्यामुळे मन कठोर होऊ देऊ नका. एखाद्या व्यक्तीने आपल्याशी वाईट वागलं म्हणून आपणही प्रत्येकाशी तसंच वागायला सुरुवात केली तर त्यांच्या चुकीचा परिणाम आपल्या स्वभावावर होतो. तुमच्यासोबत चुकीचं झालं म्हणून तुम्ही चुकीचे बनवू नका. चांगुलपणा सोडू नका. फक्त कोणासाठी किती करायचं हे शिका. मन चांगलं ठेवा, पण स्वतःला वापरून घेऊ देऊ नका. नंबर 14, तुमच्या आयुष्यात पुन्हा त्याच व्यक्तीला संधी देण्यापूर्वी बदल खरंच झाला आहे का ते पहा. काही लोक चूक करतात, माफी मागतात आणि पुन्हा तेच करतात. अशा वेळी फक्त शब्दांवर विश्वास ठेवू नका. माणूस खरंच बदलला आहे की नाही हे त्यांच्या कृतीतून दिसतं. एक संधी देणं मोठेपणाचं असू शकतं, पण वारंवार त्यांचं चुकीला सहन करणं म्हणजे स्वतःवर अन्याय होऊ शकतो. माफी देता येते, पण विश्वास पुन्हा मिळवावा लागतो. नंबर 15, तुमची दुःखाची वेळ कोणाच तुमच्यासोबत होत आहे हे कधी विसरू नका. आनंदाच्या काळात तुमच्यासोबत उभं राहिलेले अनेक असतील, पण संकटाच्या वेळी तुमच्या बाजूने उभं राहिलेले फार कमी असतात. त्यामुळे कठीण काळात ज्यांनी तुमच्या हात धरला त्यांची किंमत आयुष्यभर लक्षात ठेवा. अशा माणसांना केवळ गरजेच्या वेळी आठवू नका. त्यांच्यासोबत असणं ही सुद्धा तुमची जबाबदारी आहे. नंबर 16, तुमच्या मनातलं दुःख योग्य व्यक्तींसमोर बोलायला शिका. सगळं दुःख मनात दाबून ठेवणं म्हणजे मजबूत असणं नाही. काही वेळा मनातलं बोलून दाखवलं की मन हलकं होतं, पण प्रत्येक व्यक्तीसमोर मन उघडू नका. ज्याच्यावर विश्वास आहे जो तुमचं ऐकून घेईल आणि तुमच्या कमकुवतपणाचा फायदा घेणार नाही अशा व्यक्तीशी बोला. मन हलकं करण्यासाठी योग्य माणूस निवडणं तितकंच महत्त्वाचं आहे. नंबर 17, पुन्हा त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा स्वतःची नवीन वाट तयार करा. जिथे वारंवार अपमान, दुर्लक्ष आणि दुःख मिळालं तिथे फक्त जुन्या आठवणींसाठी परत जाण्याची गरज नाही. आयुष्य पुढे चालत राहतं. नवीन लोक, नवीन अनुभव आणि नवीन संधी तुमची वाट पाहत असतात. भूतकाळाकडे पाहून शिकायचं, पण त्यातच अडकून राहायचं नाही. जुनी वाट संपली म्हणून प्रवास संपत नाही. नवीन वाट तयार करता येते. नंबर 18, तुमच्या स्वप्नांना कोणाच्या जाण्यामुळे थांबवू देऊ नका. कधी कधी एखादी व्यक्ती आपल्या आयुष्यातून गेल्यावर आपलं लक्ष कामातून, अभ्यासातून किंवा ध्येयातून पूर्णपणे निघून जातं. पण लक्षात ठेवा, तुमची स्वप्न त्या व्यक्तीची नव्हती, ती तुमची होती. त्यामुळे कोणीतरी साथ सोडली म्हणून तुमची स्वप्न सोडू नका. आज तुमचं मन दुखलं आहे, पण उद्याचं आयुष्य अजूनही तुमच्या हातात आहे. नंबर 19, ज्यांनी तुम्हाला गृहीत धरलं त्यांच्यासाठी स्वतःला उपलब्ध ठेवणं थांबवा. काही लोकांना खात्री असते की तुम्ही कितीही दुखावले गेलात तरी शेवटी त्यांच्याकडे परत याल. त्यामुळे तुमच्या चांगुलपणाचा फायदा घेतला जातो. प्रत्येक वेळी उपलब्ध राहणं म्हणजे प्रेम नाही. कधी कधी नाही म्हणणं आणि स्वतःसाठी उभं राहणं गरजेचं असतं. तुमच्या वेळेची, भावनेची आणि उपस्थितीची किंमत समोरच्याला कळू द्या. नंबर 20, शेवटी स्वतःला एवढं मजबूत बनवा की कोणाच्या येण्याने तुम्ही हरवू नका आणि कोणाच्या जाण्याने तुटू नका. आयुष्यात माणसं येतील आणि जातील, काही नाती कायम राहतील, काही नाती मध्येच संपतील, पण तुमची ओळख फक्त एखाद्या नात्यावर अवलंबून राहू नये. स्वतःवर विश्वास ठेवा, स्वतःची काळजी घ्या आणि स्वतःच्या आयुष्याला स्वतः दिशा द्या. कारण आयुष्यातली सर्वात मजबूत साथ म्हणजे स्वतःची साथ. मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास जास्त लाईक करा, शेअर करा, जास्त कमेंटमध्ये व्हिडिओ कसा वाटला ते सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. धन्यवाद.